एक ब्रेकिंग न्यूज आहे। चेन्नईहून इचलकरंजीला काचा भरून चाललेला ट्रक आज सरनोबतवाडी पुणे बेंगलोर हायवेच्या ठिकाणी पलटी झालेला आहे। साईड पट्टी कुठलीही तिथं सूचना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत आणि ड्रायव्हरचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून तो ट्रक या ठिकाणी पलटी झालेला आहे। पलटी होत असताना संपूर्ण काचा या ठिकाणी फुटलेला आहेत। अगदी पुणे बेंगलोर हायवेच्या रस्त्याच्या कडेला हा ट्रक आहे। ट्रकमधले जे ड्रायव्हर आहेत, चालक, ज्यांचा स्टेअरिंगवरील ताबा सुटून या ठिकाणी अपघात झालेला आहे, ते चालक माझ्यासोबत आहेत। रविवारी संध्याकाळी 10 वाजता हा अपघात झालेला आहे। त्यानंतर हे चालक गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यामध्ये गेले असता त्यांनी त्या ठिकाणी अपघाताची नोंद करून घ्या, कारण अशा पद्धतीचा ट्रक या ठिकाणी पलटी झाला आहे। परंतु गोकुळ शिरगाव पोलिसांनी त्यांना कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स दिलेला नाही। रविवारपासून सोमवार, आज मंगळवार आहे, 3 दिवस या ठिकाणी हा ट्रक पडून आहे। ड्रायव्हर यांना मुक्का मार बसलेला आहे, किरकोळ जखमी आहेत, त्यांच्या पायाला पण जखम झालेली आहे। असं असताना देखील कुठल्याही पद्धतीचं गोकुळ शिरगाव पोलिसांनी याकडं लक्ष दिलेलं नाही, पूर्णतः दुर्लक्ष केले। काही या परिसरातील जे बोरटे चोरटे आहेत त्यांनी या ट्रकमधला मुद्देमाल जो आहे तो चोरण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। हा गेली 3 दिवस चालक या ठिकाणी पोलिसांची वाट पाहतोय। पोलीस कुठल्याही प्रकारचं याकडं लक्ष देत नाहीत। ये अपघात कब हो गया? लोड है। हाँ, ग्लास कहाँ जाते? चेन्नई से इनको चेन्नई से इनको तो इचलकरंजी। गोकुळ शिरगाव पुलिस स्टेशन को गए थे क्या? हाँ, मालिक आ रहा है, बात करेगा, मैनेजर बात करेगा ना, मैनेजर मालिक नहीं आ रहा है सर इधर। अच्छा, ये गाड़ी का लोड है 30 किलोमीटर है, अनलोडिंग पॉइंट है। अच्छा, अनलोडर तो गाड़ी जाएगा सर। अगला नाइट टाइम गाड़ी आराम से आ रही है, ब्रेक मार दिए, लेफ्ट साइड ब्रेक ओनली। अच्छा, राइट साइड ब्रेक स्लिप कर दिए। अच्छा, गाड़ी आराम से लेफ्ट आ रहा है, पलटी हो गई। ड्रायव्हरांचं म्हणणं असं आहे की मी अपघातानंतर गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंद करण्यासाठी गेलो असता तिथल्या ठाणे अंमलदाराने असं सांगितले की तुझे मालक किंवा तुझ्या मॅनेजरना बोलवून घे, त्यांची तक्रार आम्ही घेऊ, तुझी तक्रार घेऊ शकत नाही। त्यामुळे गेली 3 दिवस हा अपघातग्रस्त ट्रक या ठिकाणी पडून आहे। चालक देखील या ठिकाणी आहे आणि अशा संभ्रम अवस्थेत हा चालक या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक यांनी याकडे लक्ष द्यावं आणि गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात सूचना करावी की या ट्रकची FIR दाखल करून घ्यावी अपघाताची, आणि जो काही पंचनामा असेल तो पंचनामा करून हा ट्रक इथून हलवण्यात यावा। कारण पुणे बेंगलोर जाणाऱ्या रस्त्यावरती इथं प्रचंड प्रमाणात वाहतूक आहे आणि अशा पद्धतीचा दुसरा अपघात होण्याची संभाव्य धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो। त्यामुळं पोलिसांनी तत्परता दाखवून या अपघातग्रस्त ट्रक चालकाला न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांची पण होते आणि चालकाची पण होते। धन्यवाद। जय श्रीराम। मी चंद्रशेखर श्रीराम मस्के। ह्या इथं हायवेचं ऑफिस आहे। हा ट्रक पडून रविवारी पडला ट्रक, 3 दिवस झाले। हायवे ट्रॅपचं ऑफिस इथं आहे, तरी पण कोणी इथं आलेलं नाही। आणि ह्या हायवेच्या ऑफिसला, रस्ते विकास ऑफिसला आम्ही वारंवार पत्र दिल्यात। बघा, या हायवेवर बॅरिकेड नसल्यामुळे हा ट्रक इथून असा डायरेक्ट खाली पडलेला आहे। ही हायवेची चुकी आहे। रस्ते विकास मंत्री म्हणतात की आमच्याकडे पैसा भरपूर आहे, पण हे काम बघा साहेब, गडकरी साहेब, हे काम बघा, अजून काम झालेलं नाही। 4 महिने झालं निवेदन देऊन नुसतं करतो म्हणून आम्हाला मग चुना लावायचं काम चालू आहे। आणि ह्या रोडवर आम्ही निवेदन दिल्यापासून कमीत कमी 8 ते 10 लोक मेलेले आहेत आणि असे ट्रक 5 ते 6 पलटी झालेले आहेत। का झाले, कसे झाले तो भाग वेगळा, पण पलटी झाल्यात हे फक्त शासनाच्या आणि प्रशासनाच्या चुकीमुळं। ह्या रोडवर बॅरिकेड जर तुम्ही लावला असता तर हा ट्रक आज इकडे गेला नसता। जायची वेळ झाली तर तो कसा बी जाईल, पण ही आता चूक तर मात्र आम्हाला सगळ्यांना प्रशासनाची दिसत्या। तरी प्रशासनाला आणि शासनाला माझी एवढी विनंती आहे की ताबडतोब हे धंदे थांबवावेत, बॅरिकेडची व्यवस्था करावीत। आणि नितीन गडकरी साहेब, तुम्हाला एक विनंती आहे, रोड आम्हाला ताबडतोब द्या। तुम्ही टोल घेतायसा पण रोड अजून पूर्ण नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा, ह्याचा उद्रेक फार मोठा होईल। एवढंच बोलतो, बोलण्यासारखं भरपूर आहे। वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय भवानी, जय शिवराय।